नमस्कार आहे मित्रांनो. आताची सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेत पात्र असूनही अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. ई-केवायसी, वाहन नोंद आणि पोर्टल त्रुटींमुळे महिलांमध्ये संताप वाढला आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. पण राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात जानेवारीपासून 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. पात्र असतानाही लाभ बंद का झाला, असा सवाल संतप्त महिलांकडून उपस्थित केला जात आहे. काही महिलांच्या घरात कार नाही, पण नावावर मात्र वाहनांची नोंद झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. ई-केवायसी केली, ती दुरुस्तही केली, पण खात्यावर एकही हप्ता जमा झालेला नाही, अशी खंत लाडक्या बहिणींनी मांडली आहे. पात्र असतानाही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आले नाही, अशा राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावातून तक्रारी आल्या आहेत. आम्ही पात्र आहोत, ई-केवायसीही केली, पण पैसे का बंद झाले, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रत्येक गावातील महिलांमध्ये खात्यावर पैसे न आल्यामुळे नाराजी आहे. सोलापूर, जालना जिल्ह्यात तर महिला आणि बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात महिला धडकल्या. सोलापूर जिल्ह्यातील महिला आणि बाल कल्याण कार्यालयात 2000पेक्षा जास्त महिलांनी धडक दिली. पात्र असताना आमचा लाभ बंद का झाला, असा एकच जाब सर्व महिला विचारत होत्या. लाडक्या बहिणींचे प्रश्न ऐकून अधिकारीही भांबावले होते. त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. पण ही फक्त सोलापूरची परिस्थिती नाही, तर संपूर्ण राज्यातच अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे आले नसल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2026 पासून राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. लाभ न मिळणाऱ्या महिलांची संख्या अर्ध्या कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये फक्त सोलापूरमधील 4 लाख महिलांचा समावेश आहे. अनेक महिलांना फेब्रुवारीपर्यंत पैसे आले होते, तर काहींना जानेवारीनंतर एकही हप्ता मिळाला नाही. 3 महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर मार्च एप्रिलचा हप्ता जमा झाला, पण अनेक महिलांना पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे संतप्त महिला सोलापूर जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास कार्यालयात जाऊन जाब विचारला. 4 चाकी वाहन नसावे ही योजनेतील अट आहे. अनेक महिलांकडे 4 चाकी वाहन नाही, पण तरीही पोर्टलवर त्या महिलेच्या नावावर 4 चाकी वाहन असल्याचे दाखवत आहे. यावर महिलांकडून आरटीओ कार्यालयाकडेही विचारणा केली. त्यावेळी महिलेच्या नावावर वाहन नसल्याचे नोंद असल्याचे सांगण्यात येते. पण मग पोर्टलवर महिलेच्या नावावर वाहनाची नोंद झालीच कशी? त्यामुळे पैसे बंद झाले, याला जबाबदार कोण? इतकेच नाही तर एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला असल्याचे दाखवले जाते. ई-केवायसी चुकीची केली, वय कमी किंवा जास्त असल्याची कारणे पोर्टलवर दाखवली जात आहेत. धक्कादायक म्हणजे अनेक महिलांचे उत्पन्न 2 लाखांच्या आत असताना पोर्टलवर आयकरदाते म्हणून नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील महिला संतप्त असून राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.